नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीने तलाठी भरतीची जाहिरात दिली होती, मात्र फॉर्म भरायची प्रोसेस अपडेट केली नव्हती. आता मात्र फॉर्म भरण्याची प्रोसेस आता संध्याकाळपासून अपडेट झालेली आहे. पण यामध्ये सुद्धा जुने जे विद्यार्थी म्हणजे कोणते, ज्यांनी ग्रुप सी चा ऑलरेडी फॉर्म भरलेला होता, त्या विद्यार्थ्यांना अजून लिंक ओपन नाही, त्यांनी अजून फॉर्म भरू नका, 2 दिवस थांबा. दुसरा मुद्दा, जे नवीन विद्यार्थी असेल त्यांना मात्र फॉर्म भरता येतो, पण फॉर्म भरता येतो पण त्यांना हे माहिती होऊ शकत नाही की तुमच्या कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणानुसार जागा किती आणि कोणत्या जिल्ह्यासाठी, याच्याबद्दलची डिटेल्स अजून दिलेलीच नाहीये. म्हणूनच म्हटलं मी हे अर्धवटच आहे. हे अर्धवट आहे म्हणजे काय, तुम्हाला अजून माहिती नाहीये तुमच्या कॅटेगरीला जागा किती आहे, लिपिकच्या पण माहित नाहीये आणि तलाठीच्या पण माहित नाही. सो या संदर्भात उद्या परवा अपडेट होईल, त्यावेळेस मी डिटेल व्हिडिओ घेईल, त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा. अजूनही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरू नये असं मला वाटतंय. आता ज्यांना वाटतंय फॉर्म भरावा त्यांनी काय करा, सकाळी मी एक व्हिडिओ घेतलाय कोणता की एमपीएससी प्रोफाईल कसं बनवावं, त्या डिटेलमध्ये सांगितलं बरं का. व्हिडिओ प्रॉपर बघा, त्यानुसारच तुमचं प्रोफाईल बनवा. प्रोफाईलमध्ये जर चूक झाली तर तुम्हाला इथे फॉर्म भरता येत नाही, एलिजिबल दाखवत नाही किंवा भविष्यात अडचण येईल, हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला घेऊन जातो फॉर्म भरता येतोय का कसा, पण मात्र अर्धवट काय मी तुम्हाला सांगितलं, अजून डिटेल ऍड त्यांची आलेलीच नाहीये. एमपीएससीचा गोंधळ अजून चालूच आहे. आता जाऊया पुढे, पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडे बॅच अनाऊन्स झाली. ह्या बॅच मध्ये सगळं अपडेट आहे, टू द पॉइंट आहे, कुठे जायची गरज नाही. आम्ही ऑलरेडी रिसर्च करून ठेवलंय, तुम्हाला करायची गरज नाही, आम्ही सांगतो तेवढंच करा. पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स, पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स, एमपीएससी टेस्ट सिरीज ज्या आहेत टॉपिक वाईज फुल लेंथ सर्टिफिकेट मोफत आहे. ऑफलाईन सुद्धा 5 टेस्ट सिरीज तुमच्या जिल्ह्याला आम्ही मोफत देतोय. त्यानंतर तुम्हाला पीवायक्यूची बॅच मोफत आहे, स्टेट बोर्डची बॅच मोफत आहे, स्टेट बोर्डची एमसीक्यू टेस्ट सिरीज मोफत आहे. हे सगळं तुम्हाला एकाच बॅच मध्ये आणि 50% ऑफ मध्ये 2999 बॅच अवेलेबल आहे. ही बॅच तुम्हाला 50% अवेलेबल आहे आषाढी एकादशी निमित्त. एकूण 25 जुलै 2026 पर्यंतच व्हॅलिड आहे. शनिवारपर्यंत बॅच घेतली तर या फी मध्ये भेटेल, नंतर ही फी वाढू शकते. आणि बॅच चालू होते बघा 28 जुलै पासून. प्रत्येक विषयाला सेपरेट फॅकल्टी आहे आणि डेमो लेक्चर सुद्धा तुम्हाला युट्यूब वरती अवेलेबल आहे. उद्या सुद्धा दुपारी 3 वाजेपासून प्रत्येक विषयाचं सिलेबस डिकोडिंगचं लेक्चर, ते पण चुकू नका. बॅच घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली, लिंकवर क्लिक करा, बॅच लगेच जॉईन करा. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. पहिले तर ही जाहिरात आलेली आहे बघा, ही जाहिरात आली आहे 22 जुलैला. आता ही जी जाहिरात आली नाही, ह्या जाहिरातीमध्ये त्यांनी फक्त पदं टाकली आहे, मात्र डिटेल टाकलं का नाही. कोण कोण अपियर आहे हे टाकले त्यांनी, जसं की तलाठीसाठी फक्त कोणताही पदवीवर चालतो, बरोबर, बाकी टाकले. मात्र यांची एक्झाम 25 लाच होणार आहे, 25 ऑक्टोबरला तुमची एक्झाम होणार हे त्यांनी सांगितलंय. ऑफलाईन होणार आहे हे पण त्यांनी सांगितलंय. आणि तुम्हाला इथे फॉर्म भरायची मुदत त्यांनी वाढवून दिलेली. बघा कधीपर्यंत दिली आहे, 5 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरायची मुदत वाढवून दिली आहे. टोटल गटकची जाहिरात झाली बघा 5707 पर्यंत. आता तुमचा प्रश्न जो आहे ना, मी तुम्हाला अर्धवट का म्हटलं, कारण ही जी ऍड आहे ना, ह्या ऍड मध्ये त्यांनी हे जे पद टाकले बघा, लिपिकचे पद टाकले, हे लिपिकचे पद आहे. त्यानंतर तलाठीची पण पद आहे. यांची डिटेल कॅटेगरीनुसार टाकलं का की एससी ला किती जागा, एससी ला नाही टाकलं, दिलं पण नाही अजून. हा मात्र फॉर्म पण भरता येत नव्हता. कधी ऍड आली 22 ला, आज आहोत आपण 24 ला. 2 दिवस फॉर्म भरताच येत नव्हता, मात्र आज फॉर्म भरता येतो. पण कसा भरता येतो ते पण मी तुम्हाला दाखवतो बघा. आता तुम्ही प्रोफाईलला गेलात एमपीएससीच्या, ओके, तुम्ही प्रोफाईलला गेलात, एमपीएससी प्रोफाईल तुम्ही लॉग इन केलं, बरोबर. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ही विंडो दिसते. ओके, यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं. तुमचं पहिले प्रोफाईल पाहिजे बरं का बाळांनो, काय पहिले प्रोफाईल पाहिजे. हे प्रोफाईल कसं बनवायचं ना, याचा व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे. ओके, आता प्रोफाईल रेडी असेल तर फॉर्म कसा भरायचा, आता काय ऑप्शन ओपन झालं ते मी तुम्हाला सांगतो. बघा ऑनलाईन ऍप्लिकेशनवरती क्लिक करायचं. इथे क्लिक केलं की तुम्हाला सगळ्यात खाली ऍड दिसते बघा, ही 17 नंबरची ऍड तुमच्या समोर गट क ची ऍड आहे. इथे व्ह्यू बटनावरती क्लिक करायचं तुम्हाला. ह्या व्ह्यू बटनावरती क्लिक केलं की तुमच्या समोर ओपन होते जाहिरात. आता ही जाहिरात ओपन जर झाली, पण तुम्हाला काय करायचं, पुढे चेक इलिजिबिलिटी वरती क्लिक करायचं. आता यावरती मी क्लिक केलं की मी प्रोफाईलमध्ये, माझ्या एमपीएससीच्या प्रोफाईलमध्ये जी माहिती भरली आहे त्या माहितीच्या अगेन्स्ट मला कोणकोणत्या पदासाठी इथे अप्लाय करता येतं ते तुम्हाला दिसतंय. आता मी जशी माझं प्रोफाईल अपडेट केलंय, मी बघा इंडस्ट्रियल ऑफिसर इन्स्पेक्टरसाठी अप्लाय करू शकतो. टॅक्स असिस्टंटला यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय. त्यानंतर टेक्निकल असिस्टंटला यू आर इलिजिबल आहे. क्लर्क टायपिस्ट याला इलिजिबल आहे. असिस्टंट मोटर व्हेकलला यू आर इलिजिबल आहे. त्यानंतर असिस्टंट फिशरी डेव्हलपमेंटला नॉट इलिजिबल. का नाही, कारण त्यांना जे शिक्षण लागतं ते शिक्षण माझं झालेलं नाही, म्हणून मी इलिजिबल नाहीये. तुम्हाला पण असं येत असेल तर एकदा चेक करा तुमचं शिक्षण प्रॉपर भरलेलं आहे का, त्या पदासाठी जी जी पात्रता लागते ती तुम्ही प्रोफाईल मध्ये भरलेली आहे का. नसेल भरली तर जाऊन अपडेट करा आणि मग परत इलिजिबिलिटी चेक करा. त्यानंतर बघा पुढे विलेज रेव्हेन्यू तलाठी, विलेज रेव्हेन्यू ऑफिसर म्हणजे तलाठीला मी इलिजिबल आहे. एनी ग्रॅज्युएट चालतो इथे. त्यानंतर सिनियर क्लर्कला अप्लाय करू शकतो, सिनियर स्टोर किपरला अप्लाय करू शकतो, असिस्टंट सुपरिटेंडेंटला अप्लाय करू शकतो. म्हणजे एक पद सोडलं तर सगळ्यांसाठी मी अप्लाय करू शकतो. ह्या बाजूला तुम्हाला लगेच दिसते बघा कोणकोणत्या पदाला अप्लाय तुम्ही करू शकता.
सिलेक्ट द पोस्ट यू विश टू अप्लाय. इथे प्रेफरन्स नाही द्यायचा आहे. यू विश टू अप्लाय, ज्या पदाला तुम्हाला अप्लाय करायचं. फॉर एक्झाम्पल, सर मला ना आरटीओ एमव्हीआय नकोय, मी त्याला काढून टाकतो ना. सर मला क्लर्क नकोय, काढून टाकतो ना. सर मला इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर नकोय, काढून टाकतो. पण आहे चान्स, प्रीला जेवढ्याला एलिजिबल आहात तेवढ्यांना तुम्ही फॉर्म भरू शकता. मेन्स कोणाची द्यायची, कोणतं पद घ्यायचं ते पुढे ठरवू आपण. सो इथे सगळ्यांना स्टिक करून ठेवा, काढू पण शकता तुम्ही. आणि हे वर घ्यायचं तुम्हाला. सपोज एका वाटतं नाही सर मला प्रेफरन्स अशीच द्यायचे, सो याला वर घ्यायचं क्लर्कला, इथे बटनावर क्लिक आलं क्लर्कवर. परत इथे जर आलो तुम्ही परत वर दाबा, इथे वर आलो, परत क्लर्कला जा, इथे वर आलं क्लर्क 1 नंबर. तुम्हाला वाटलं तलाठी वर घ्यायचंय मला, तलाठी बघा इथे तलाठी, ही तलाठी आहे. याच्यावरती क्लिक करतो, आलं वरती, इथे क्लिक केलं बाणावरती, इथे क्लिक केलं बाणावरती क्लिक केलं, इथे क्लिक केलं बाणावरती, परत इथे क्लिक केलं ह्या बाणावरती, बघा आलं वरती 1 नंबरला. पण हे प्रेफरन्स नाहीची बरं का. आता कोणी म्हणाल सर आम्ही तर फॉर्म भरला पण असं केलंच नव्हतं आम्ही. सो काळजी करू नका, नसेल केलं तरी इथे तुम्हाला प्रेफरन्सना काही फरक पडत नाही. मेन्सच्या वेळेस तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे. इथे प्रेफरन्स नावाचा ऑप्शन आहे का बघा बरं. सिलेक्ट द पोस्ट यू विश टू अप्लाय, कोणत्या पोस्टला अप्लाय करायचं ते सिलेक्ट करा, नाही करायचं काढून टाका. यू आर एलिजिबल फॉर फॉलोइंग पोस्ट असं दिले की प्रेफरन्स इथे नाही दिलेला. हा फॉर्म भरून झालं, पीडीएफ मध्ये येते ते प्रेफरन्स नावाचं ऑप्शन. पण काळजी करू नका, मेन्सला तुम्हाला प्रेफरन्स सेपरेट द्यायचे. ओके, मग जिथे जिथे तुम्ही ऍप्लिकेबल आहात, ज्यांना नाही द्यायचं त्यांनी काढून टाका. फॉर एक्झाम्पल मी काढून टाकलं, हे काढायचं आणि इथे अप्लाय करायचं. अप्लाय केल्यानंतर तुमच्या समोर इथे जे आरटीओ एमव्हीआय असतील ना त्यांसाठी हे प्रश्न, त्याचे उत्तर मी याच्यावरती बोललोय, ऑलरेडी व्हिडिओ घेतलेले आहे. याच्यावर तुम्हाला काही उत्तर द्यायची आहे त्यांची. जसं की मी उत्तर, माझ्याकडे लायसन्स नाहीच आहे, मी नो करतो आणि ते 0 टाकून देतो. लायसन्स नसेल तर येस तुम्ही 0 करू शकता. हे करायचं आहे आणि मग तुम्हाला इथे सबमिट आणि पे करायचं आहे. इथे लोकेशन पण टाकावं लागतं, याच्यावरती क्लिक करावं लागतं, इथे क्लिक करायचं आहे, इथे लोकेशन टाकायचं जे तुमचं लोकेशन असेल. फॉर एक्झाम्पल मी केलंय नाशिक लोकेशन आणि इथे सबमिट आणि पे म्हणतोय मी. आता हे सबमिट आणि पे का होत नाही तर जिल्ह्याचं नाव माझ्याकडनं पूर्ण गेलं नाहीये. मी टाकतोय पूर्ण नाव नाशिक. ओके, आणि सबमिट अँड पे म्हणतोय. अजून काय दाखवतोय, सिलेक्ट द ऑप्शन. ओके, ऑप्शन दाखवते मला सेंटर दाखवतोय, एक्झाम सेंटर. इथे सेंटर दे बघा सगळ्यांना. सपोज मी अकोला सेंटर देऊन टाकलं आणि सबमिट अँड पे म्हणतोय. तुम्ही येताय ऑनलाईन पेमेंटवरती. ऑनलाईन पेमेंटवर तुम्हाला जसं जिथून भरायचं शक्यतो एसबीआय करा. इथे एसबीआय वरती आल्यानंतर तुम्हाला इथे ही विंडो ओपन होते आणि यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला डेबिट किंवा क्रेडिट कार्डनी पेमेंट करायचं आहे. आता पुढची प्रोसेस मी आता दाखवत नाही का. हा, सर अशा पद्धतीने फॉर्म भरून टाका. जे नवीन आहेत त्यांनी भरा, जे जुने म्हणजे ज्यांनी ग्रुप्सचा फॉर्म भरलाय त्यांना आता फॉर्म भरायचा आहे, पण त्यांना ह्या पोस्टसाठी अप्लाय कसं करायचं त्यावरती अजून अपडेट आलं की ते मी तुम्हाला सांगतो. ओके, जुन्या विद्यार्थ्यांना. नवीन विद्यार्थी ज्यांचं प्रोफाईल अपडेट नसेल किंवा ज्यांना इलिजिबल दाखवत नाही सर मला काहीतरी प्रॉब्लेम आहे, एकदा माझा प्रोफाईलचा व्हिडिओ बघून घ्या, तो फॉलो करा, त्यानुसार अपडेट करून मग फॉर्म भरा. तरी पण उद्या डिटेलमध्ये व्हिडिओ मी घेतो, तो बघून मग फॉर्म भरा. फक्त आता अपडेट आली म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ दिला. आवडला असेल तर लाईक करा, सगळ्या मित्रांपर्यंत पाठवा आणि काही शंका असेल तर आमच्या टीमला कॉल करून माहिती घेऊ शकता. आणि विशेष म्हणजे बॅचची ऑफर तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंतच आहे. 50% ऑफ आहे. नुसता फॉर्म भरताय पण तयारी कोण करेल, तयारी टू द पॉईंट लागेल. लाखो विद्यार्थ्यांचे फॉर्म येणार आहे. टू द पॉईंट अभ्यास नाही केला तर सिलेक्शन होणार नाहीये. सो लक्षात घ्या, त्यानुसार तयारीला ही बॅच अवेलेबल आहे. आता लगेच जॉईन करा, कारण डिस्काउंट ऑफर उद्या संध्याकाळपर्यंत पहिल्या 500 विद्यार्थ्यांनाच आहे. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करू शकता आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडता लाईक करून सगळ्यांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.